केरळमध्ये काय नेमका पोल सांगतोय, पोल ऑफ पोल केरळचा काय तो आपण पाहूयात यावेळेस। केरळमध्ये काय होऊ शकतं ते अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण केरळ हे राज्य काँग्रेस आणि भाजपसाठी महत्त्वाचं होतं। पीपल इनसाइट नुसार केरळमध्ये डाव्यांना 58 ते 68, काँग्रेसला 66 ते 76 जागा मिळतील असा अंदाज होता, तर भाजपला 10 ते 14 जागा मिळतील असा अंदाज आहे। मॅट्रिक्स नुसार 60 ते 65 डाव्यांना, 70 ते 75 काँग्रेसला, 3 ते 5 भाजपला मॅट्रिक्स सांगताय। तर त्यानंतरचा होता पीपल प्लसचा 55 ते 65 जागा डाव्यांना, 75 ते 85 जागा काँग्रेसला, भाजपला अवघ्या 3 जागा मिळतील असा अंदाज आहे। आणि यानंतर महत्त्वाचा होता तो चाणक्यचा, तर डाव्यांना 58 ते 64, काँग्रेसला 72 ते 80 आणि भाजपला इथं 0 मिळेल जागा, असं केरळमधलं हे दृश्य या ठिकाणी पोल सांगतायत। तर पोल ऑफ पोल सांगतोय डाव्यांना 60, काँग्रेसला 12 जागा अधिक 72 जागा मिळतील असं सांगताय, तर भाजपला केवळ 5 जागा पोल ऑफ पोल मध्ये दिसत आहेत। त्यामुळे केरळमध्ये काँग्रेस पुन्हा एकदा डाव्यांची सत्ता उलथावून 10 वर्षानंतर कमबॅक करेल असं केरळमध्ये सध्या तरी दिसतंय। एक अत्यंत महत्त्वाची खरं तर ही बातमी